जी जात नाही ती जात असं आपण बऱ्याचदा चेष्टेने म्हणतो. खरं तर हे दुर्दैवाने म्हटलं पाहिजे. या जातीचा उल्लेख आता पुन्हा एकदा आला. तो आलेला आहे जातनिहाय जनगणनेमुळे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार 2026-27 साली भारतामध्ये जातीनिहाय जनगणना घेतली जाणार आहे. अशा प्रकारे जातीनिहाय जनगणना घेतली जावी अशी मागणी बऱ्याच वर्षापासून होत होती. या जातीनिहाय जनगणनेचा इतिहास जर आपण तपासला तर ब्रिटिश काळामध्ये 1881 सालापासून 1831 सालापर्यंत दर 10 वर्षानंतर झालेल्या जनगणनेमध्ये आपण जातीनिहाय जनगणना घेतली होती. परंतु त्यानंतर जातीनिहाय जनगणना थांबली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना घेतलेली नाही. आता ती घेतली जाणार आहे 2026-27 साली. आणि ही जातीनिहाय जनगणना आपल्याला समाजातील प्रत्येक जात स्वरूपातील वर्गाची संख्या, त्यांचं वितरण आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीबाबत आपल्याला सखोल माहिती प्रदान करणार आहे. ह्या माहितीचा उपयोग आपल्याला एखाद्या विशिष्ट जातीला जे काही रिझर्वेशन द्यायचं आहे त्याकरता देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.